नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मागे आपण दुधी भोपळ्याची कोफ्ता करी पाहिली होती. आज आपण मिक्स व्हेजची कोफ्ता करी पाहणार आहोत. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरलेल्या आहेतच, शिवाय चीजही स्टफिंग केलेलं आहे. पहा, बाहेरून अतिशय क्रिस्पी आणि आतून चीजी बॉल्स तयार होतात. चला तर सुरुवात करूया. प्रथम एक छोटा दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे गाजर यामध्ये आपण आपल्या घरात असलेल्या कोणत्याही भाज्या आपण घालू शकतो. यामध्ये मी कोबीज, फ्लॉवर बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. एक छोटा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. शिवाय एक वाटी पनीर किसून घेतलेला आहे, तेही घातलेलं आहे. आणि एक मीडियम साईजचा बटाटा कच्चाच किसून घेतलेला आहे, तोही यामध्ये घातलेला आहे. अर्धा चमचा चॉप केलेला लसूण, अर्धा चमचा चॉप केलेला आलं, त्याशिवाय 1 चमचा चॉप केलेली मिरची घालून घेऊया. यामध्ये आता आपण पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरे, थोडीशी हिंग पावडर, थोडीशी कसुरी मेथी बारीक चुरडून घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर आणि 1 छोटा चमचा मीठ घालून सगळं छान मिक्स करून घेणार आहे. म्हणजे सगळ्या भाज्यांमध्ये छानपैकी मिक्स होतील. आता सगळं छान मिक्स करून घेणार आहे. आणि आता यामध्ये 2 मोठे चमचे मी बेसन पीठ घालणार आहे आणि 1 छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. तुम्ही इथे तांदळाची पिठी जरी वापरली तरी चालेल. आता हे छान मळून घेऊया. भरपूर अशी कोथिंबीर मी इथं घातलेली आहे. हे छान चांगलं मिक्स करून गोळा तयार करून घेऊया. आता या पिठाचे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे तयार करून यामध्ये मी चीज क्यूब्स स्टफ करणार आहे. अशा प्रकारे चीज स्टफ करून सगळे गोळे मी तयार करून घेणार आहे. आता सगळे कोफ्ते तयार झाल्यानंतर छानपैकी यांना मीडियम फ्लेमवर तळून घेऊ. सगळे कोफ्ते मीडियम फ्लेमवर छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. अशा छान छान रेसिपीसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता सगळे कोफ्ते मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता कोफ्ते छान तळून झालेले आहेत, त्यांना काढून घेऊया आणि आता ग्रेव्हीची तयारी करूया. इथे एका कढईमध्ये मी मोठे 2 चमचे कोफ्ते तळलेलंच तेल घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र, 1 बदाम फूल, 4-5 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे मी यामध्ये घालणार आहे. त्यानंतर यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, 1 छोटा मीडियम साईजचा कांदा आणि 1 टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, त्याची मी पेस्ट यामध्ये घातलेली आहे. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा धनेपूड, पाव चमची जिरेपूड आणि नकळत साखर घालायची आहे, त्यामुळे ग्रेव्हीला छान टेस्ट येते. आता सगळे मसाले छान तेलावर परतून घ्यायचे आहेत. आणि आता आपणाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे तेवढी ग्रेव्ही ॲडजस्ट करून
पाणी घालून गरम पाणी घालायचं आहे आणि दाटसर अशी ग्रेव्ही तयार करायची आहे. चवीपुरतं मीठ घालूया आणि एक उकळी काढून वरून कोथिंबीर घालून घेऊया. आपली ग्रेव्ही आता तयार आहे. यामध्ये मी 2 स्लिट केलेल्या मिरच्याही टाकलेल्या आहे. एक उकळी काढून घेऊया. आपली ग्रेव्ही तयार आहे. आता कोफ्ते घालून ठेवून घेऊया आणि वरून मी याच्या ग्रेव्ही घालून घेणार आहे. मला असं सर्व करायला आवडतं. अशाच प्रकारे तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि कमेंटमध्ये रिप्लाय द्या. अशा छान छान रेसिपीसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा.